सुप्रभात, जय शिवराय मित्रांनो। आज माणिकगडाची 55वी संवर्धन मोहीम आहे आणि काल रात्रीच आपण आलो। रात्री 11 वाजले गडावर यायला, त्यामुळे काही व्हिडिओ वगैरे काही बनवला नाही। आता पहाटेच व्हिडिओ बनवतोय आणि आज मार्च महिना चालू आहे आणि माणिकगडावर एक ढगांचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतोय मार्च महिन्यात। पण ॲक्च्युली हिवाळा किंवा प्री मान्सून अशा वातावरणात ढगांचा व्ह्यू बघायला मिळतो आपल्याला, पण ही मार्च महिन्यात पहिल्यांदाच असं झालंय की आपल्याला ढगांचा व्ह्यू बघायला मिळतो। हे बघा, हे समोर दिसते पूर्ण ढग अटकलेत सगळीकडे। ह्या पट्ट्यामध्ये कर्नाळा किल्ला आहे आणि आपण ह्या पट्ट्यात आलो तर सांक्षी किल्ला आहे, तो पण ढगांच्या आड गेलेला आहे। खूप नशीब लागतं हे असं दृश्य बघायला। आता हे बघा, हे माणिकगडावरचा तलाव आहे। इथे सूर्योदयाची वेळ आहे, सकाळचे 6:30 पावणे 7 वाजलेत। आपण थोडं पुढे जाऊया, पुढे जाऊन बघू कसं दिसतंय काय। हा इथे समोर वाडा आहे आपला, इथे आपलं संवर्धनाचं काम चालू आहे आतमध्ये वाड्यामध्ये। ही समोर दिसते, समोर गणेशपट्टी आहे। गणेशपट्टीच्या आतमध्येच आपण जाऊ। या बाजूला हे बालेकिल्ल्याचा महादरवाजा आहे। आता आपण या साईडला चुन्याचं खाणं आहे आणि ही जी बाजू आहे ह्या बाजूला आपण आलोय। ढग पूर्ण अटकलेत, हे बघा, बघू शकता। आयुष्यातले काही क्षण असे असतात की ते मागून आपल्याला मिळत नसतात। आजचा क्षण असाच आहे आम्हा दुर्गा भटक्यांच्या आयुष्यातला। हे बघा, हे स्वर्गसुख प्रत्येकाच्या नशिबात नसतं। काय भारी वाटतं एकदम मार्च महिन्यात हे असं दृश्य बघायला। मला वाटतं आजच्या दिवशी जेवढे पण दुर्गा भटके आज गडावर असतील, ज्या गडावर असतील, मी असं म्हणत नाही की माणिकगड, पण कोणत्याही गडावर असतील, मला वाटतं त्यांना आजचा हा क्षण अनुभवायला भेटेल जसा आज आम्ही माणिकगडावर अनुभवतोय। ह्या बाजूला सांक्षी किल्ला आहे समोर आणि हा जो भाग आहे ह्या भागामध्ये आपल्याला वातावरण नीट असेल तर तैलवैल, घनगड, परत कोरीगड, तुंग हे किल्ले बघायला मिळतात। हे बघा, सूर्योदयाची वेळ झाली आहे, सूर्य आता उगवेलच थोड्या काही क्षणातच। आला सूर्य आला। आपण जरा झूम करून बघू। येतोय, थोडा वेळ व्हिडिओ चालूच ठेवू, सूर्याला कॅप्चर करूया आपण, सूर्य देवाला कॅप्चर करूया। समोर सह्याद्रीच्या जरा डोंगर धारेवर ना सूर्योदय बघायला भेटते। माणिकगड आम्हाला नेहमीच प्रत्येक वेळी त्याच्या मोहिमेत काही ना काही देत आला। मोहिमा चुकल्या त्यांना हे क्षण अनुभवता येत नाही, जे मोहिमेला येतात त्यांना हे क्षण अनुभवायला भेटतात। सूर्य उगवला, कुठल्याही गडाला भेट देताना एकाच फेरीत तो त्याचं सौंदर्य दाखवत नाही किंवा त्याचं रौद्ररूप दाखवत नाही। तुम्ही ज्या गडाला वारंवार भेट द्याल
त्यावेळी तो प्रत्येक वेळी काय ना काय नवीन आपल्याला दाखवतो. माणिकगडाला आम्ही 55 मोहीम म्हटलं तर 55 वेळा आम्ही गडावर संवर्धनासाठी आलोय असं म्हणायला हरकत नाही. सूर्योदय आणि हे ढग बघा. चला तर आपण आता निघूया. भरपूर झाले व्हिडिओ फोटो. आता आज आपल्याला खूप काम करायचं आहे आणि मी संवर्धनाच्या बाबतीत व्हिडिओ वगैरे बनवून सांगेलच तुम्हाला. आजच्या दिवशी झालेल्या कामाचे कोणत्या कोणत्या प्रकारे काम असणार आहे, काय असणार आहे. अरे मित्रांनो, सगळ्यांनी उठा. सकाळ झाली आणि आजचा दिवस खूप भारी आहे. आपल्याला गडावर ढगांचा व्ह्यू बघायला भेटतंय. माणिकगडावर ते पण. निघा बाहेर, टेंट पण ना बाहेर निघा सगळ्यांनी. असं रेअरली मिळतं आपल्याला. उठा उठा. असं वाटतं त्या दगडावर जाऊन बसावं मस्तपैकी. हे बघा, आयुष्यपत क्लास, सुंदर अप्रतिम. असा क्षण होणे नाही खरंच. स्वर्गात आलोयस आपण. इकडे पोल्युशन मुळे कमी आहे, पण इकडे फुल नाही. हे फिरतात आहे, हे बघ ना. हे ह्या साईडनी इकडं राऊंड मारतात इकडं. हो, उठा उठा, बाहेर बघायला सगळ्यांनी. जायला नको तेव्हा झोपून राहतं आणि आता काय. उठा, आज भारी आहे. चिकणे सरकार उठा, लवकर बाहेर बघायला. ए उठ उठ, ए लवकर बघायला बाहेर. खरं सिरियसली सांगते. चैन लावा, चैन लाव. खरंच लवकर उठा सगळ्यांनी. आज माणिकगडाची 55वी संवर्धन मोहीम आहे स्वराज्याच्या वैभवतर्फे. आणि मागच्या 51, 52, 53, 54 या 4 मोहिमांमध्ये आपण जी कामं केलीत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि आता आज 55व्या मोहिमेत काय काम करणार आहे हेही मी तुम्हाला दाखवणार आहे. आपण बघूया, तुम्हाला मी दाखवतो. हे बघा समोर हा जो पोर्शन आहे, हा पूर्ण पोर्शन आहे. हा आपण मागच्या 3 मोहिमेत केला होता. आणि हा जो भाग आहे ना, हा भाग 54व्या मोहिमेत केला होता. म्हणजे 51, 52 आणि 53 या 3 मोहिमांमध्ये हा जो भाग आहे आपण संवर्धन केलेला आहे. जे मातीच्या ढिगाऱ्याखाली गेली होती वास्तू, ते आपण बाहेर काढले. हे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे ड्रेनेज सिस्टम आहे, पाणी बाहेर जाण्यासाठी आउटलेट आहे. या भागात नाणीगृह असू शकतो. जसं असं या पायऱ्या पण पूर्ण गेल्या होत्या मातीच्या ढिगाऱ्याखाली. तुम्ही बघू शकता, हा मातीचा थर. ह्या लेवलला माती पूर्ण होती. या पायऱ्या दिसतही नव्हत्या. फोटो आहेत, फोटो मी तुम्हाला दाखवेल. आपल्या पेजला पण तुम्ही बघू शकता फोटो. हे बघा, आता हे तुम्ही बघा, वाड्याच्या आतमधलं आहे जे नाणीगृह असतं. तिथनं जो पाणी बाहेर पडतं इथे आतमध्ये, ज्या आतमध्ये जातं आणि इथून मग हे असं पुढे पास होतं बाहेर. तसं हे ह्या बाजूला पण तसं सेम आहे. आता आतमध्ये आपण जाऊन बघितलं नाही हे. आणि ही जी भिंत रचली आहे, आता इथे जर पायरी सापडते तर ही भिंत चुकीच्या पद्धतीने रचली आहे. हे कोणी रचले माहीत नाही आपल्याला.
पण ही भिंत पूर्ण काढावी लागेल, कारण इथं पायरी मार्ग म्हटलं तर इथं एंट्रन्स असेल वाड्यामध्ये प्रवेश करण्याचा. हे काढल्यानंतर आपल्याला कळेल, जसजशा मोहिमा होतील तसतसं आपल्याला पूर्ण माहिती मिळत जाईल. हे बघा, आता ही बाजू मागच्याच आठवड्यामध्ये होळीमध्ये 2 दिवसाच्या मोहिमेत केले होते. हा पूर्ण पोर्शन इथून त्या पायरी तो तिथपर्यंत मजबूत काम केलं. ते पण 4 ते 5 जणांमध्ये त्यांनी काम केलं आहे आणि हेही काम मजबूत झालेलं आहे. बघू शकता आपण. या भागात येऊया जरा. इथे ही पायरी सापडली इथे. आता आपण इथे कामाला लागणार आहोत. आज जेवढं काम होईल तेवढं करायचं आहे 11 साडे11 वाजेपर्यंत, कारण नंतर मग ऊन जास्त वाढतं आणि मग त्रास होऊ नये कोणालाही, त्यामुळे काम लवकर आवरणार आहे. 7 वाजलेत, आता कामाला सुरुवात करू. तर आता आपण काम करतानाच भेटूया. चला, धन्यवाद. जय शिवराय. सकाळची वेळ आहे नाश्त्याची आणि आपली चहा बनते. मॅगी झालेली आहे. बाकी मंडळी काम करत आहे. टाइम चालू आहे आपला. 7.5 करोडची एक आहे बाबा. 6 करोडची एक आहे. 7.5. मी 7.5 ऐकलं. नाही 6 आहे. रील मध्ये ऐकलं वाटतं, जिम करताना ते घेतो ना, मारतो तू. सगळं रेकॉर्ड झाला. रेकॉर्ड झाला अजून एक होता. 7 करोड. बोली 6 करोड़ की एक बेच दी और 2 करोड़ की सेकंड हैंड लगवा दी. 4 करोड़ प्रॉफिट हो गया. 4 करोड़ प्रॉफिट हो गया. बिझनेस माइंड आहे भाई. एक मी पाठवतो भारी असं यार तो पण आण भरून वतून टाक. हे कोण पिणार का ते लोमन? पैसे होतो नका यार. बाटलीच भरून ठेवा. आम्हाला पास करायला पाहिजे. इथं आलो तर इथं पण सुख नाही. इथं पण लोक आहेत. माणिकडावरती समाधी घ्यायचा. फक्त माती सापडली नाही. आतापर्यंत आपण केलेलं काम बघू शकता. मग बोलायचं नाही. पोरगी बघ बोललो आणि तू आम्हाला सांगितलं. आपलं पोर्शन आपण मोकळा केलाय. ए अरे आवाज. आणि या मोहिमेत आपल्याला सापडलेल्या वस्तू आहेत काही, तुम्हाला मी दाखवणार आहे. हे बघा, काय माहित नाही मला. हे एक भेटलेलं आहे. हे मटक्याचे तुकडे आहेत आणि दगडी तोप गोळ्या. हा एक आहे, अजून एक आहे, 2 आणि हा 3 दगडी तोप गोळ्या आणि हा लोखंडी तोप गोळ्या. हेवी आहे, वजन आहे याचं. आणि काही औषध आहे. ही पंथी आहे बघा, पंथी आहे. सगळ्या गोष्टी आपल्याला मिळालेल्या आहेत आत्ताच्या मोहिमेत. आणि हा पोर्शन पूर्ण मोकळा झालेला आहे. मागाशी व्हिडिओ बघितला. पहिल्या 3 मोहिमेत झाला होता 51, 52, 53 आणि हे 54. हा पूर्ण एवढा पोर्शन 54व्या मोहिमेत हा पूर्ण एवढा पोर्शन झाला आहे. आणि आजची 55वी मोहीम. या मोहिमेत 55व्या मोहिमेत इथपर्यंत आपण पोर्शन कव्हर केला. शेवटचा पॅच एवढं क्लिअर करून आपण आता निघणार थोड्या वेळात. माणिकडाची मोहीम आता संपलेली आहे. आपण परतीच्या प्रवासाला लागतोय. त्याआधी झाडांना पाणी घालून घेऊ.
ना हा टोप पूर्ण वतून टाकेला संपून टाक वत पूर्ण वत पुढचा घ्या आपण लावलेलं हा आपण हो हो त्याला ती पण टाकायला हा तो दुसरा पण टाक वरती पानांवर घे ना पानांवर हा हा तिथून घे हो सगळ्याच टाकलं याला माझ्या शिवात काकडी होती बाबा होती नाही ठेवली महादेव मंदिर पूजा वगैरे झाली तू इकडे काय करतो आपण पूजा वगैरे झाली आपली आणि आता आपण दर्शन करू महादेवाचं आणि निघूया दर्शन करून जा 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 ना टाकलं ना घंटा वाजलेला आहे हा तसंच राहू दे ना पैशाला पाणी नमस्कार जय शिवराय 55वी आपली माणिकगडाची संवर्धन मोहीम आता पूर्ण झाली त्या मोहिमेत आपण जी कामं केली आहेत ते तुम्हाला मी दाखवतो थोडक्यात हे बघा हे पण हा पोर्शन मोकळा केला पूर्ण हा एवढा आता हा भाग आहे तो हा पुढच्या मोहिमेत क्लिअर होईल आपली सगळी मंडळी गड उतार होत आहे आणि आता आपण परतीच्या प्रवासाला लागू पुढे भेटू आता पुढच्या मोहिमेत चला तर जय शिवराय धन्यवाद बोरं काढू आपण नाहीये नाही बोराची स्थिती माझ्यासारखी झाली नक्की कशी सर 9:30 वाजता सुरुवात केली होती आपण आणि तुम्ही आता बघताय शिलेदार सह्याद्रीचा व्लॉग आणि स्वतः शिलेदार आता चविष्ट असं जेवण बनवत आहेत त्यांची ख्यातीच आहे ती खायला घालतात आणि काम करायला पण तेवढंच लावतात काम पण तेवढंच करून घेतात म्हणजे आज खायचं मजबूत आणि उद्या सगळं पचवायचं सकाळी उद्या सकाळी उठून पुन्हा भात खायचा डाळ चालू आहे गाईचं तूप आहे शुद्ध गाईचं तूप आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश एकच आहे शुद्ध खा आणि शुद्ध काम करा फक्त अशा तऱ्हेने आम्ही आता माणिकगडावरती आलेलो आहोत कसं काय वाटतंय सगळ्यांना तुला काय वाटतंय रे खूप छान वाटतंय खूप छान बरं वाटतंय ना माणिकगडावरती आल्यावरती की वेगळंच सुख ना पाणी लागेल पाणी दिवसातून आलोय अरे संदेश झाला आवाज कोणीतरी खूप दिवसातून आलास ना तरी पाणी घेऊन ये याच्यात टाकायला तुम्हाला शिलेदार सह्याद्रीचा अमित भाऊ तुम्हाला कसं वाटतंय आज लेट झालाय सगळं फिसकटलंय एक काम करते पाणी बॉटल 11:15 वाजले आणि आम्ही जेवण बनवतोय नेहमी आमचं जेवण ह्या टाइम पाण्याला गेलं तो व्हिडिओ गेले काय तिकडे दगडावर बसलेला असतो पण यावेळी लेट झालंय त्यामुळे तू 3 वर्षांनी येतोय तुला कसं वाटतंय खूप छान वाटतंय मग बायकोला मदत करतो की नाही घरी हा जेवण भेटेल का आपल्याला
हा भेटेल ना सर. हा बरोबर. अक्की तुला कसं वाटतंय? अक्कीचा सुद्धा विभाग आहे का? 7 वाजल्यापासून इथे वाट बघत बसलेलो तुमची. आम्ही मस्त इथे सूर्यास्त बघितला आणि सूर्यास्त बघून आम्ही एक झोप काढली आणि तुमची वाट बघत होतो. फायनली तुम्ही 11 वाजता पोहोचला तिकडे. आता जेवून आपण परत झोपू. सगळं तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. आता 24 तासात जेवण लवकरच होईल आणि आपण मस्त जेवू. केसरकरांची गाणी आपल्याला ऐकायची आता. गाणी आता ऐकायचं केसरकरांची गाणी निश्चित ऐकू आपण. पाहिजे इकडे. एखादा गाणं केसरकर शाहीर झाले भाई. शाहीर केसरकर. केसरकरांनी पहिल्यांदाच रायगडच्या सदरेवर गाणं सादर केलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे केसरकर यांनी रायगडच्या सदरेवरती सादर केलाय कार्यक्रम. त्यामुळे कॉन्फिडन्स वाढलाय आणि खूप भारी वाटते. नाही तुमचं खूप अभिनंदन त्या बाबतीत. खूप छान. आम्हाला केसरकर कडनं एक गाणं ऐकायचं आहे, लिंगोबाचा डोंगर आभारी गेला. मिळाला ना जेवताना आपण नक्की ऐकू. आता बोलला बोलणार तुम्ही केसरकरजी? चला चालू द्या. आपला कॅमेरा चालू नाराज नाही करत आमच्या मंडळींना. बोला ना. लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, ठाकर गडी तित कधी नाही गेला, ठाकर गडी तित कधी नाही गेला. हे लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हा लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. हाती घेई डोर ठाकराचा पोर, हाती घेई डोर ठाकराचा पोर. सूर्यदेव भर डोक्यावरी आला, नाग्याचा दोरावर खालीवर गेला, डोंगर चढायचा सराव चाला. हे ठाकर गडी तित कधी नाही गेला, ठाकर गडी तित कधी नाही गेला. हे लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हे लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला, हे लिंगोबाचा डोंगूर आभाळी गेला. गुरु कोण भेटले तुम्हाला? आणि आता आपण जेवण करतोय. माझ्या उजव्या बाजूला जे आहेत ते केसरकर आहेत. केसरकरजी नमस्कार. नमस्कार. नंतर हा विकी आहे. विकी नमस्कार. 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 विकी घरी काही काम करत नाही पण इथे मात्र तो आनंदाने करतोय. सावंत नमस्कार सर. तुम्हाला काही सांगायचं असं मला वाटतं. 1 मिनिट जरा. सावंत भात करतायत आता. सावंतजी बोला तुम्ही. मागची ह्यांची जी 50वी मोहीम जी होती त्या मोहिमेमध्ये मी आलो होतो. जवळपास 30 ते 40 माणसं त्यावेळी या ठिकाणी आली होती. खूप बरं वाटलं आणि त्याच्यामधनंच आपल्याला ॲक्च्युली स्फूर्ती आली की हे जे गडाचं काम करते ही संस्था स्वराज्याचे वैभव, तर हे एक चांगलं असं काम आहे की आत्ताच सांगायचं म्हणजे रात्री आम्ही 10:30 वाजता गडावर पोहोचलो. जवळपास सर्व सामान घेऊन कुदळ असेल, फावडं असेल, घमेलं असेल, खाण्याच्या वस्तू असतील, आमच्या टेंट असतील, हे सर्व वस्तू आम्ही पाठीवर हातात घेऊन एका रात्रीमध्ये असा अवघड असा आम्ही हा पॅच पूर्णपणे पार करून या ठिकाणी गडावर आलो. आणि आता आम्ही जेवण बनवतोय. त्यानंतर आम्ही जेवणार, झोपणार आणि सगळ्या परत कामाला लागणार. धन्यवाद. हे संदेश अशा प्रकारचा भात होतोय. एका वाटेने गेलो. तर मी परत एकदा तुम्हाला सांगेन, काय दुर्ग संवर्धन करा, दुर्ग भ्रमंती करा, निसर्ग भ्रमण करा आणि निसर्गाचा आनंद घ्या. केसरकर पण आज खूप खुश आहेत आणि उपवास आहे आणि भात चालू आहे. एकदम मन लावून ते जेवण करतात. म्हणजे खरोखर त्यांचं प्रेम आहे ना जेवणामध्ये. असं झाड किती पडते खाली. मुख्य मुद्दा माझी बॅटरी आहे कोणाला. जेवण बनवून झालं. जेवतात आहे सगळी मंडळी. मला दे की इकडे. तू लोणचं घेत चल सगळी तिथं. जेवणाची गडबड चालू आहे आमची. तुझं ताट राहिलं ना. पापड लोणचं पापड लोणचं सगळंच आहे. केसरकर तू किती दिवसांनी माणिकगडला आला? 100 दिवसांनी. आता शो संपले जरा. पण तू गायब का होता एवढा ते सांग मला. कोणामुळे गायब होता तू? मैफिलमुळे. हा काय रे कोणामुळे? कोण तुला त्रास देत होता? कोण तुला त्रास देत होता? पंडित केसरकर. बस बस बस. नाही केसरकर सेलिब्रिटी आहे माहितीये का? घ्यायला नको मला. नाव घ्यायला नको बोलतोय. का बरं नाही वाटत ते नाव घ्यायला. का? लोणचं दे फुल. का बरं नाही वाटत? अरे तुझ्या गुरुचं नाव घ्यायला तुला बरं नाही वाटत? तो नाव नाही घेत बाई. लाज वाटते. नाव नाही घेत तू. नाव घेतलं तर मर्डर. आता डायरेक्ट नाव नाही घेत बाई. आता भेट तू कधी मोहिमेत परत मला सगळ्यांसोबत. केसरकर
आता कुठले गाणे बोलणार आहे? बोट यार पापड कुठे रे? पापड आई तुझा भवानी आली 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 गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आई उठे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आई उठे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई रे कुशीन गोंधायला आली तुझा भवानी माझी तुझा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली तुझा भवानी माझी तुझा भवानी माझी भक्ताच्या नवसाला पावली तुझा भवानी माझी आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई हे मतीच्या कुडाची माझी साधी झोपडी बसायला नव्हती घरात साधी गोंगडी आणि गुमान भुईवर बसली भवानी माझी आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी माई आई उदे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आई उदे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई कुशीना तेलाचा दिवा मी आता लावला निवद देवीला माझी भाकरी लावला आणि आवडीनं कृपान प्याली ओ तुझा भवानी माझी आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी आई आई उदे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आई उदे ग तुझा बाई तुझा भवानी अंबाबाई आली आली गोंधळाला गोंधळाला आई तुझा भवानी माझी आई तुझा भवानी माई